तेव्हा तुमच्यातले काही लोक डेंजर झोन मध्ये जातात आणि त्या डेंजर झोन मधला एक व्यक्ती घराबाहेर जातो. आज थोडं वेगळं करणार आहे मी आत्ता जाहीर करतो. 2 जणांपैकी एक जण काटा गँग मधला आहे, एक जण टोळीतला. आणि आज काटा गँग मधला एक सदस्य एलिमिनेट होणार आहे. काटा गँग मधले 4ही सदस्य महाद्वारासमोर उभे राहा प्लीज. एक नाव सांगा, कोण वाटतं एलिमिनेट होईल आज? रेवा सांगा. मला वाटतंय प्रभू. दीपाली. रेवा. प्रभू. मला रेवा वाटते. राकेश. नाही सांगू शकत, नाही सांगायचंच नाही, त्या परिस्थितीच नाही सांगण्याच्या. ओके. या आठवड्यात आपले फॅमिली मेंबर झाले. बिग बॉसने भेट म्हणून एक की आपल्याला दिली होती, त्यावरती फॅमिलीचा फोटो होता. आज मी सुद्धा तुम्हाला एक फोटो फ्रेम देणार आहे, ज्यावर तुमच्या फॅमिलीचे फोटो आहेत. ज्या सदस्यांची फोटो फ्रेम असेल ते सेफ असतील आणि ज्या सदस्याला फोटो फ्रेम मिळणार नाही, अनफॉर्च्युनेटली तो सदस्य या घरातून एलिमिनेट होईल. सागर, स्टोरूम मधून फोटो फ्रेम्स प्लीज घेऊन या, ज्या गिफ्ट रॅप्ड आहेत. रेवा, दीपाली, प्रभू. प्रभू. आरबी. 4 लोक नॉमिनेटेड आहेत इथे. आता 3 फोटो फ्रेम्स आहेत. पहिली फोटो फ्रेम उघडतील सेफ सदस्य. तुम्ही फोटो फ्रेम उघडणार विशाल. एक कुठली सिलेक्ट करा, त्यांच्या बाजूला कुठली एक सिलेक्ट करा. बाजूला उभं राहा प्लीज, इकडे समोर या, उभं राहा. तुमच्या हातात ज्यांच्या परिवाराचा फोटो असेल तो सेफ असेल, तो कॉन्टेस्टंट सेफ असेल. या समस्येला द्या फोटो फ्रेम. मला माहित होतं याच देणार माझ्या हातात. अभिनंदन हो. राकेश, आपण सेफ आहात. कॉंग्रॅच्युलेशन राकेश. राकेश येऊन बसा. आता दुसरे सेफ कंटेस्टंट राखी. आणि सेफ असलेले कंटेस्टंट सांगा मला कोण आहेत. वन टू थ्री बोलो. 1 2 3. दीपाली ताई. दीपाली, अभिनंदन, आपण सेफ आहात. आता 2 लोक उरलेली आहेत, रेवा आणि प्रभू. मला विचारायचं घरच्यांना, कोण वाटतंय दोघांमध्ये राहील आणि कोण जाईल? राखी. मला वाटतं रेवा राहील आणि प्रभू जाईल. विशाल. मला वाटतं रेवा जाईल, प्रभू राहील. सागर. प्रभू जाईल. रेवा जाईल, प्रभू राहील. संकेत. मला वाटतं रेवा राहील, प्रभू जाईल. दीपाली. रेवा जाईल, प्रभू राहील. राकेश.
प्रभू राहिला. तन्वी. प्रभू राहील. ओके, बघूया प्रेक्षकांनी काय निकाल दिलाय. शेवटची फ्रेम उघडणार आहेत.